राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जगाच्या पाठीवर आई वडील काय आहेत तर ते तुकोबाराने सांगितलं. आणि तुकोबारा असं म्हणतात, जगाच्या पाठीवर इतरत्र देव बाजूला ठेवा आणि आई वडील पूजा. आणि ते आई वडील कोण आहे तर माय बापे केवळ काशी, तेने न वदावे तीर्थाशी. तुका देवाची स्वरूपे. आई वडील ही देवाची रूप आहे. मग कशाला काशीला जायचं जर तुकोबारा असं म्हणत असेल, माये बापे केवळ काशी, तेने न वदावे तीर्थाशी. मग तीर्थाला जाण्याची गरज आहे का? नाही गरज. काशीला जायचंय का? नाही गरज. पण लोक आई बाप असून काशी करतात आणि परत काय म्हणतील माहिती का, मी 11 वेळा काशी केली, अजून एकदा काशी केली की माय एक तप पुरं झालं. आणि एकदा काशीला गेला की त्या तोंडातली काशीच जात नाही. आणि तू काशीला गेला की तिकडे गेल्यावर काशी करायची असते, तू परत गावात येतो आणि गावात काशी करतो. आणि परत म्हणतो मी काशीवरून आलो, सुटकाचं खात नाही, दाव्याचं खात नाही, तेराव्याचं खात नाही, मैतीचं खात नाही. आणि परत म्हणतो कोणाच्या घरी चहा पित नाही. हे काशीला सांगितलंच जात नाही. हे कुणाच्या डोक्यातून आले कुणाच ठाऊक. काशीला गेल्यावर करायचंय काय तर त्या नदीमध्ये आंघोळ करायची आणि आपले अवगुण असे काढायचे आणि नदीत फेकून द्यायचे आणि सत्व गुणाचा पुतळा होऊन परत गावात यायचं. तेव्हा लोक म्हणतील हा दिले याडा. पण जसा काशीला गेला तशी याची पुरी काशी झाली आणि अंतरंगाने शुद्ध झाला. पण लोक लय विचित्र कसे येत नाही, मी याचं खात नाही, मी त्याचं खात नाही. बरेच लोक अजून डोक्यात येडं घेऊन चालले आणि पेडगावला चालले. लोक अजून येडेचे बरं. बरेच लोक म्हणतात मी दाव्याचं खात नाही, मी तेराव्याचं खात नाही, मी मैतीचं खात नाही, मी वर्ष श्राद्धाचं खात नाही. आणि ते सगळे पंक्तीला बसल्यावर काय म्हणतात माहिती का, अन्न हे बरं झालं. तुकाराम महाराज म्हणले पायाची वाहन ती टाळक्यात बसायला पाहिजे. मला प्रामाणिकपणे सांगा, इथं कोण असं आहे त्याला सुतक नसणार आहे? माझ्या सहित कोण असं आहे की सुतक नसणार आहे? इथं सगळ्याच माणसाला बसलेल्यांना सुतक आहे, कारण त्यांना आई वडील आहे. आणि ते आई वडील गेले की सुतक हे 100% लागणार आहे. हे कुणी आणले माहिती का फेड? गुरु 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 फिरून येणारा गुरु मांडी बसून घेतलं, डाव्याचा खाऊ नको, तेराव्याचा खाऊ नको, मैतीचा खाऊ नको. आणि हेच घेऊन बोंबलत चालले सगळे. आणि खरं समजायचं नेमकं काय? एक सांगू, अन्न जर पूर्ण ब्रह्म असेल तर अन्नाचा अपमान करू नका. लोक अशी म्हणतात एक सुद्धा शीत वाया घालू, एवढं अन्नाला महत्व आहे. मग असं अन्न मिळतं का? 10व्याचं द्या, 13व्याचं द्या, मैतीचं द्या. न खाणाऱ्यांनो, मला प्रामाणिकपणे सांगा, कावळा शिवल्यावर खायचंय का कावळ्याच्या आधी खायचंय? आमच्याकडे कावळा शिवला खातात, तुमच्याकडे? आम्ही फक्त या नदीच्या पलीकडे. तुमच्याकडे कधी खातात? कावळा शिवल्यावरच ना. मग कावळा शिवल्या सुतक राहत का फिटतं तुमच्याकडे? आमच्याकडे फिटात, तुमच्याकडं? मग कावळा शिवल्या सुतक फिटत, मग कावळा शिवल्या खायचंय आधी खायचंय का? बुद्धीचे वैभव अन्य नाही
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।